नमस्कार. महाराष्ट्रात जो मागच्या काही महिन्यांत मोठा पूर आला त्यामुळे आपल्या पशुपालक बांधवांचं खूप मोठं नुकसान झालंय. पण आता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सरकारने नुकसान भरपाईसाठी एक नवीन धोरण आणलंय. तर चला, हे नवीन धोरण नक्की काय आहे तेच आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की नियम नक्की काय बदलले आहेत, भरपाईचे नवे दर काय आहेत, ही मदत कोणाकोणाला मिळणार आहे, त्यासाठी पुरावा काय लागेल आणि पंचनाम्याची प्रक्रिया कशी असेल. आणि हो, काही महत्त्वाचे नियम आणि अटीसुद्धा आहेत. तर सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी, 27 मार्च रोजी शासनाने एक नवीन निर्णय घेतला आहे आणि या एका निर्णयामुळे नुकसान भरपाईच्या जुन्या नियमांमध्ये खूप मोठे आणि चांगले बदल झाले आहेत. आता बघा, सगळ्यात मोठा आणि खरंच महत्त्वाचा बदल काय आहे? तर पूर्वी कसं होतं, फक्त 3 मोठ्या जनावरांची भरपाई मिळायची. ती अट, ती मर्यादा आता पूर्णपणे काढून टाकली आहे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा की आता पुरामध्ये जेवढी काही जनावरं गेली असतील त्या सगळ्यांची भरपाई मिळणार आहे. हे खरंच खूप खूप मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. ठीक आहे, नियम तर बदलले, पण मग पैसे किती मिळणार? चला, आता आपण थेट आकड्यांवर बोलूया. कोणत्या जनावरासाठी किती आर्थिक मदत जाहीर झाली आहे ते पाहूया. तर नवीन दरांनुसार दुधाळ जनावरं म्हणजे गाय किंवा म्हैस यासाठी मिळतील 37,500 रुपये. ओढकाम करणारी जनावरं जसे की बैल यांच्यासाठी 32,000 रुपये ठरवले आहेत. लहान वासरं वगैरे असतील तर 20,000 रुपये आणि प्रत्येक शेळी किंवा मेंढीमागे 4,000 रुपये मिळतील. एवढंच नाही, कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी प्रत्येक कोंबडीमागे 100 रुपये आणि ज्यांचे गोठे खराब झाले आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपयांची मदतसुद्धा जाहीर झाली आहे. आता येतो पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, ही मदत नक्की कोणाला मिळेल? याबाबतीत सुद्धा सरकारने नियम सोपे केले आहेत आणि मदतीची व्याप्ती वाढवली आहे. आणि आणखी एक मोठा दिलासा आहे. बघा, पूर्वी अल्पभूधारक किंवा भूमिहीन असण्याची एक अट होती, ती आता काढून टाकली आहे. याचा अर्थ कोणाकडे किती जमीन आहे याचा आता विचार केला जाणार नाही. पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक पशुपालकाला ही मदत मिळू शकते. अर्थात मदत मिळवण्यासाठी एक सरकारी प्रक्रिया तर असणारच. ती प्रक्रिया काय आहे आणि त्यासाठी कोणते पुरावे लागतील हे आता आपण समजून घेऊया, म्हणजे मग दावा करणं सोपं होईल. जनावराची मालकी सिद्ध करण्यासाठी या 5 पैकी फक्त कोणताही एक पुरावा द्यायचा आहे. एक तर पशुधन ॲपवर नोंदणी हवी किंवा पशुगणनेतली नोंद चालेल, लसीकरणाची नोंद, विमा कंपनीकडची नोंद किंवा दूध अनुदान योजनेतली नोंद असली तरी चालेल. लक्षात घ्या, हे सगळे नाही, यापैकी फक्त एकच पुरावा पुरेसा आहे. आता ज्यांची जनावरं पुरात वाहून गेली आहेत, सापडली नाहीत, त्यांच्यासाठी पंचनामा खूप महत्त्वाचा आहे. हा पंचनामा स्थानिक पशुधन अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, दूध संघाचे संचालक आणि स्वतः पशुपालक यांच्या उपस्थितीत होतो. वाहून गेलेल्या जनावरांसाठी हाच पंचनामा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. बरं, आता आपण काही अत्यंत महत्त्वाच्या नियमांबद्दल बोलूया. दावा करण्याआधी या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, नाहीतर ऐनवेळी गोंधळ होऊ शकतो. ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे नीट लक्षात घ्या. जर जनावराचा विमा काढलेला असेल आणि विमा कंपनीकडून त्याची नुकसान भरपाई मिळाली असेल तर मग ही सरकारी मदत मिळणार नाही. सरकारचं म्हणणं आहे की दुहेरी लाभ घेता येणार नाही. आणि शेवटी काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी. तुमच्या जनावरांच्या मालकीची पडताळणी तलाठी आणि पोलीस पाटील करतील. मदत थेट बँक खात्यात जमा व्हावी यासाठी आधार लिंक असलेलं बँक खातंच द्या. आणि सगळी कागदपत्र तहसीलदारांमार्फत अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जातील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा मोठा दिलासा म्हणजे नेमकं काय? तर हे तेच नवीन धोरण आहे जे जनावरांची संख्या आणि जमिनीची मालकी यांसारख्या जुन्या किचकट अटी काढून टाकतं आणि प्रत्येक नुकसानग्रस्त पशुपालकांपर्यंत खरी मदत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करते. जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा हा संपूर्ण शासन निर्णय म्हणजे GR स्वतः वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. आपण तिथे जाऊन तो डाउनलोड करू शकता. आणि हे सगळं विश्लेषण संपतं एका महत्त्वाच्या प्रश्नावर. सरकारची ही नवीन आणि अधिक व्यापक मदत खरंच महाराष्ट्रातील पशुपालकांना त्यांच्या पायावर पुन्हा उभं करण्यासाठी पुरेशी ठरेल का, यावर विचार करायलाच हवा. माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. इतर शेतकरी मित्रांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.